श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात भाजप महिला मोर्चाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्वाती राजू भामरे यांची महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्यांच्या माध्यमातून नवीन 3 सरचिटणीस सौ उज्ज्वला किशोर बेलसरे, डॉक्टर पुष्पा राजेश पाटील, सौ ललिता सुधीर बिरारी, उपाध्यक्षा प्रियांका कानडे, लक्ष्मी पवार, यशोदा पर्वतकर, सुरेखा निकम, अनिता देवी राणा, ललिता भावसार, सुवर्णा घोडके, अनिता भामरे, स्वाती वटारे, वर्षा थोरात, चिटणीस अर्चना दिंडोरकर, विद्या चौधरी, मनीषा देवरे, प्रतिभा पाटील, संगीता शेळके, हर्षदा वैशंपायन, मंगला खोटरे, कोषाध्यक्ष वर्षा भालेराव। या कार्यकारिणीत एकूण 25 महिलांचा समावेश आहे। त्यामध्ये 10 उपाध्यक्ष, 3 सरचिटणीस, 7 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष आणि 1 प्रसिद्धी प्रमुख यांचा समावेश आहे। या नव्या कार्यकारिणीत लक्ष्मी पवार, यशोदा पर्वतकर, सुरेखा निकम, अनिता राणा, ललिता भावसार, सुवर्णा घोडके, अनिता भामरे, स्वाती दटारे, वर्षा थोरात आदी उपाध्यक्ष, डॉक्टर पुष्पा पाटील, ललिता बिरारी आणि उज्ज्वला बेलसरे याची सरचिटणीस म्हणून निवडले गेले। तर अर्चना दिंडोरकर, विद्या चौधरी, मनीषा देवरे, प्रतिभा पाटील, संगीता शेळके, हर्षदा वैशंपायन, मंगला खोटरे यांची सरचिटणीस, तर कोषाध्यक्ष वर्षा भालेराव, प्रसिद्धी प्रमुख रुपाली नेर यांची निवड करण्यात आली। कार्यकारिणीतील निवड झालेल्या सर्वांना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना, सर्व महिलांना माजी आमदार निशिगंधा मोगल यांच्या हस्ते पत्र देण्यात आलं। या कार्यक्रमास नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, नाशिक मध्यच्या देवयानी फळंदे, नाशिक पश्चिमच्या सीमा हिरे तसेच शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह माजी अध्यक्ष हिमगोरीताई आडके, सोनाली ठाकरे, शहर सरचिटणीस रश्मी हिरे, सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ नेत्या सुजाता करजगीकर यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रत्येक महिला पदाधिकाऱ्यांना पत्र देण्यात येऊन आत्मनिर्भर भारत संमेलन प्रसंगी घोषणा देखील देण्यात आल्या। प्रसंगी सर्व मंडळाच्या महिला देखील या ठिकाणी उपस्थित होत्या। सीमाताई आणि भारताच्या दोघींनी पण विकृत मार्गदर्शन केलं असेल आणि आज आमच्या आई इथं आल्यात निशिगंधाताई आणि त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करण्याची माझी पहिलीच वेळ आहे। त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो। आज आपण बघतो नाशिक महापालिकेची निवडणूक ही इथे 2 महिन्यांनी आहे। 50% महिला आरक्षण आहे, परंतु नाशिक शहरात जर बघितलं गेलं तर 50%च्या ऐवजी 66-70% जवळपास महिला लागले। मी एकच आमदार फक्त बोलतो आणि त्याच्यामुळे नाशिकमध्ये महिलांची ताकद ही मोठी आहे आणि त्याच्यामुळे विधानसभेत पण आणि महापालिकेत पण आमच्या गौरीताईंचं म्हणणं आहे की महिला जास्तच राहतील आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची मातृशक्ती असेल ही मोठी आणि आज जेव्हा आपण बघतो एवढ्या सगळ्या भगिनी, त्याच्यात नैवेद्यजी जे आपलं नवीन नाव दिली लाडके भगिनी आमच्या, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथे आज आमदार म्हणून उभा आहे। तर भारतीय जनता पक्षाला सगळ्या आमच्या माता भगिनींचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात लाभला आणि माझं ते केदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे चांगले काम करतोय। परंतु जेव्हा मी बघितली आधी तर बऱ्याचशा आमच्या भगिनी इच्छुक पदाधिकारी पण आहेत, त्याच्यामुळे येत्या निवडणुकीत आपण नक्कीच यश मिळवाल हे आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। त्या कार्यकारिण्या जाहीर होताना ज्यांनी भारतीय जनता पक्षापासून नव्हे तर संघ जनसंघ ते भाजपा असा प्रवास केला ते आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक माजी आमदार डॉक्टर निशिगंधाताई मोगल यांच्या हस्ते जाहीर झाल्या, त्याबद्दल सर्व त्यांचं मी आभार मानतो। आज महिला मोर्चाच्या ज्या पदाधिकाऱ्यांना जाहीर झालेल्या आहेत त्यांना मी विनंती करतो की संघटना
हा विषय माझा आहे. आणि त्यामुळे आपल्यापैकी काही बूथमध्ये आपली नावं नसतील किंवा आपल्याला आपला बूथ नंबर माहिती नसेल रश्मीताई, तर तो माहिती करून घ्या आणि आपल्या बूथमध्ये आपण सक्रिय राहिलं पाहिजे. BLA 2 चे पण काही फॉर्म, मी आता त्या महिलांचे नाव घेणार नाही, परंतु त्यांच्याकडे ते बाकी, त्यांनी पण ते द्यायला मदत करा. कारण BLA 2 फॉर्म आजच आपल्याला कलेक्टरकडून पत्र आलंय भाऊ का BLA 2 चे फॉर्म लवकर जमा करा तुम्ही. संघटना ही आपले जे बूथ प्रमुख असतील, BLA 2 असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, याच्यावर आपली संघटना भाजप चालत असते. त्यामुळे जरी आगामी निवडणुकीमध्ये तिकीट कोणाला तरी एकालाच मिळणार आहे आणि खूप जास्त ठिकाणी रश्मीताई इच्छुक असतील तर आपण चिठ्ठ्या टाकू, जर काही एकमत होत नसेल तर. त्यामुळे काही वादाचा काही विषय राहणार नाही. परंतु आगामी निवडणुकीत आपण नारा दिलेला आहे की 100+ आपल्याला करायचे महापालिकेत आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवायचा आहे. नाशिक महानगर महिला मोर्चा शहराची कार्यकारिणी घोषित केलेली आहे. कार्यकारिणी घोषित करत असताना भौगोलिक दृष्ट्या विचार करून पूर्व विधानसभा असेल, पश्चिम विधानसभा असेल, मध्य विधानसभा असेल, सर्व स्तरामधून सगळ्या महिलांचा विचार करून अशी संघटनात्मक कार्यकारिणी आम्ही आज घोषित केलेली आहे. तरी भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे की तळागाळापर्यंत पोहोचून सगळ्या योजनांचा लाभ सगळ्यांपर्यंत देण्यासाठी, संघटनेचं काम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अशी ही सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी आम्ही आज घोषित केलेली आहे. आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, तसेच आमचे गिरीश भाऊ महाजन असतील, देवणीताई फरांदे, सीमाताई हिरे, राहुल भाऊ डिकले आणि नाशिक महानगरचे अध्यक्ष सुनील भाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही महिला मोर्चा चांगलं काम करू अशी मी सर्वांना ग्वाही देते. भाजप महिला मोर्चाची नवीन टीम आगामी निवडणुकीत पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी मोलाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.